नमस्कार मित्रांनो, आणि आज आपण आलेलो आहे 14 तळ्यावरती। तर तुम्हाला निश्चितच माहीत असेल की 14 तळे कशासाठी फेमस आहे। आपले आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्टॅच्यू देखील तुम्ही बघू शकता मागच्या बाजूला। आणि हे आहे 14 तळे, जिथं लाखोच्या संख्येने पर्यटक येत असतात, इथलं पाणी प्राशन करत असतात आणि इथलं पाणी हे पवित्र मानलं जातं मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता की सध्या ह्या पाण्याची कंडिशन ही आहे। तर तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतो मित्रांनो, चला माझ्यासोबत। मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहोत 14 तळ्यावरती। तर इथला एक प्रश्न खूप दिवसापासून पेंडिंग होता मित्रांनो, तो आहे हा कचरा किंवा हे अशुद्ध पाणी। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की हे म्हणतात फिल्टर प्लांट लावलाय खरा, पण मला तरी वाटत नाही की हे काही फिल्टर होतंय। असं वाटतं की खाली मोटर लावली आहे, फक्त पाणी खालचं वर येते आणि परत त्यातच पडतंय। मला वाटत नाही की हे फिल्टर होते पाणी मित्रांनो। तर सगळ्यात पहिले तर आपण पाया पडूयात। तर हा विषय मित्रांनो खूपच गंभीर आहे, कारण भरपूर सारे जे पर्यटन येतात किंवा लांबून लोक येतात, तर ते लोक इथलं पाणी प्राशन करतात, पितात किंवा बॉटलमध्ये पण भरून नेतात पवित्र आहे म्हणून। तर त्यांच्या आरोग्यासाठी खूपच हानिकारक आहे मित्रांनो हे। तर याच्याकडे प्रशासनाने काहीतरी लक्ष दिलं पाहिजे किंवा काहीतरी फिल्टर प्लांट लावला पाहिजे। हे मला तरी वाटत नाही की फिल्टर बनवत आहेत किंवा फिल्टर होतं हे पाणी, येड्यात काढायचं काम दिसतं हे। जर होतं आहे तर प्लीज कोणीतरी मला नीट एक्सप्लेन करा की हे नक्की काय चाललं आहे। हे पाणी खालून फक्त वरती चाललं आहे की खाली काही फिल्टर प्लांट लावला आहे। जर फिल्टर प्लांट असेल मित्रांनो, तर तो असं मोठा कुठेतरी एक सेटअपसारखं कोपऱ्यामध्ये पाहिजे होतं की जिथं हे पाणी जातं आहे, सर्क्युलेट होतं आणि बाहेर येतं आहे। तर तसं काही न होतं हे इथल्या इथंच वर खाली होतं आहे। तर सगळीकडे लावलेलं आहे, विनाकारण वीज जर वाया जात असेल याच्यामुळं, तर काही उपयोग नाही आहे। तर चला पहिले आता पाया पण पडून घेऊयात। खूपच पवित्र असं हे स्थान आहे। बरेचसे जे नागरिक आहेत ते भरपूर लांबून इथे फिरायला येत आहेत। तुम्ही जसं की आता व्हिडिओमध्ये बघितलं असेल की जे आले होते लोक, ते बरेचसे मराठवाड्या साईडने आले होते मित्रांनो, स्पेशल ह्या 14 तळे बघण्यासाठी। तर इथला जो इतिहास आहे मित्रांनो, तो खूपच मोठा आहे, खूपच चांगला आहे। तर हा जतन झाला पाहिजे मित्रांनो। जसे की तुम्ही बघू शकता, हे तळ्याची अवस्था, पाण्याची अवस्था खूपच विकट आहे। जसं की पूर्ण प्रदूषित पाणी आहे, याच्यामध्ये ना मासे राहिले। पहिले मित्रांनो पाणी एवढं शुद्ध होतं की याच्यामध्ये आपल्याला मासे देखील बघायला भेटायचे, याच्यात कासव होते, मासे होते। तर ते काही दिसत नाही सध्या। पाणी खूपच प्रदूषित आहे, याच्याबद्दल काहीतरी झालं पाहिजे। तर माझी विनंती आहे आमदार साहेबांना आणि आपले जे गव्हर्नमेंटचे लोक आहेत जे ह्या गोष्टीची देखभाल करतात त्यांना, की कृपया ह्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि लवकरात लवकर इथलं पाणी हे पिण्यायोग्य व्हावं, हेच माझी विनंती आहे मित्रांनो। तर जे लावलेलं आहे फिल्टर करण्यासाठी, तर आपण बघूयात की याचे नक्की फिल्टर कुठं होत आहे। तर हा पाईप आला इथे, तर खालून पाणी वरती चढते पहिले ह्याच्यातून, खालूनच येऊन याच्यातून परत बाहेर पडते।